अजब रमा राघवची जोडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सागर. हाँ तुम्हाला गुड मॉर्निंग बोललीस? छान आहे ना आज मॉर्निंग. वेरी प्लेझंट. हो हो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हनी. गुड मॉर्निंग बाबा सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐका ना, हिला काय झालंय रमाला? हं? एवढी छान स्माइल आहे तिच्या चेहऱ्यावर आज, आणि आज ते सगळ्यांशी छान बोलतेय सुद्धा. काय प्रकार आहे? आज तिचा मूड खूप छान आहे. खरंच आज खूप हॅपी दिसते. हाय एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मॅडम. गुड मॉर्निंग वासू. गुड मॉर्निंग. मला हा हा तुम्हाला बी गुड मॉर्निंग. मॅडम स्पेशल कॉफी. थँक्यू. वासू ऐक ना, राघव सर अजून आले नाही आहेत का? हा राघव सर अजून आले नाही आहेत? राघव साहेबांना आता तुम्ही सर म्हणालात का? नाही पण तुम्ही त्यांना काहीतरी वेगळंच म्हणायचं ना. ते भंपक इडियट. इडियट म्हणायचंय का तुला? हा अरे वेड्या, मग ते त्यांना नाही तुला म्हणायला पाहिजे. अरे इतक्या रिस्पेक्टेबल माणसांना कधी कोणी इडियट म्हणतं का? त्यांना सरच म्हणायचं असतं. बरं ऐक ना, मला सांग ना, राघव सर अजून आले नाही आहेत का? अहो ते आलेच नाही ना अजून. फाईन, जा तुझं काम कर. जा जा. हा वेगळे विचार आले डॉ. मी आता फक्त राघवची वाट बघते. रॅम्स, अख्खं ऑफिस बोलतंय की तू ओव्हरनाईट खूप चेंज झालीयस. सो व्हॉट, आय डोंट केअर. मी आता फक्त राघवची वाट बघते. नेहा, डोंट यू थिंक इट्स अ मॅजिक? रमा, आतापर्यंत तू फक्त राघवचा रागराग करत होतीस, आणि आता एवढं गोड स्माइल देऊन त्याची वाट बघतेस. अगं असं काही नाहीये, मला फक्त त्याला सॉरी म्हणायचं. आतापर्यंत मी त्याला खूप त्रास दिला, सो बस आता मला फक्त त्याला सॉरी म्हणायचं. वाव, मला ना तुझ्यातला हा चेंज खूप आवडलाय. थँक गॉड, तू राघव सरांसाठी रोज नवीन नवीन प्रॉब्लेम्स नाही क्रिएट करणार. क
त्याला किती पण त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट केले, तरी पण तो त्याच्यातनं बरोबर बाहेर पडतो. तो ना खूप स्मार्ट आहे, इंटेलिजंट आहे. हा, आतापर्यंत मला हे सगळं कळायला थोडा वेळ लागला, पण आता कळलं. राघव खूप युनिक आहे, खूप टॅलेंटेड आहे राघव. रमा, मला आतापर्यंत वाटलं होतं की आपल्या सगळ्या एम्प्लॉईज मध्ये तूच टॅलेंटेड आहेस. नो, ॲब्सोल्युटली रॉंग. राघव खरंच खूप टॅलेंटेड आहे, सगळ्यात जास्त तोच टॅलेंटेड आहे. नेहा, मला असं वाटतं की रमाला ना सगळ्यात मोठा इन्क्युरेबल डिझीज झालाय. ओ माय गॉड, कुठला? लवेरिया. मला असं वाटतं की रॅम्स राघवच्या प्रेमात पडली. अरे असं खरंच झालं असेल. हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना, है ये प्यार सजना. मलाही असंच वाटतंय. जर हे खरं असेल ना, तर आपल्या ऑफिस मधली ही लेटेस्ट लव्ह स्टोरी असेल. अगं, हॅशटॅग रमा राघव, हॅशटॅग ऑफिस लव. अरे मला हॅशटॅग हेट्रेड फॉर लव्ह. ए, शट अप यार, असं काही नाहीये. वी आर जस्ट कलिग्स. तू पाहिलं नाहीस का राघव माझी किती रिस्पेक्ट करतो? हा, म्हणजे तो तसं सगळ्याच मुलींची रिस्पेक्ट करतो, पण माझी थोडी जास्त करतो. किती स्वीटली मला हाक मारतो, रमा मॅडम. ओ, but you know what? तो ना खूप कूल आहे. तो जेव्हा माझ्या समोर येतो ना, तेव्हा आय फील लाईक हळूहळू थंड वारा वाहतोय माझ्या समोर. हे चॉकलेट माझ्या डेस्कवर कोणी ठेवलं? नाही. बर, मग मी हे संपवू? या या, ए वासू, वासू, सागर, या 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 या, सगळं या. एक एक तुकडा खाऊया, संपून जाईल. या. राघव सर, ते चॉकलेट मी तुमच्यासाठी ठेवलंय, दुसऱ्याला नका देऊ ना. राघव सर? बापरे, आधी चॉकलेट, मग सॉरी, आणि आता राघव सर. वासू. हा सर. आज सूर्य दक्षिणेला उगवला खरे? मला बी असंच वाटतंय. हे सगळं कशासाठी रमा मॅडम? ते ऍक्च्युली माझ्या वागण्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मी ऑफिसमध्ये तुमच्यावर खूप चिडचिड केली, पण तरी सुद्धा तुम्ही मला काही बोलला नाही. सो
मी जे जे केलं त्या सगळ्यासाठी सॉरी. रमा मॅडम, अहो तुम्ही माफी मागावी अशी माझी अपेक्षाच नाही. बरं चला सगळे कामाला लागूया आपण. आता मी टीम लीडर झाल्यापासून माझी जबाबदारी तर वाढलीच आहे, पण सोबत तुमची सुद्धा जबाबदारी वाढली आहे. चला 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 कामाला लागा. ऑल दी बेस्ट. धन्यवाद. रमा मॅडम एक मिनिट. बाकीच्या सगळ्यांसोबत नाही, पण हे चॉकलेट तुमच्यासोबत वाटून तर खाऊ शकतो ना. घ्या. रमा मॅडम, तुमचं हे सॉरी आणि चॉकलेट तर मी स्वीकारलं, पण एक गोष्ट मी नाही स्वीकारू शकत. कुठली? मला राघव सर म्हणू नका. आधीसारखं फक्त राघवच म्हणा. अहो आता मी तुमचा बॉस आहे, पण म्हणून काय झालं. आणि शिवाय काय? शिवाय काय? शिवाय तुम्ही मला इडियट म्हणत नाहीत ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. चला कामाला लागूया. चला. हॅशटॅग बॉस लव. इथे हॅशटॅग किक युअर डॉटर आउट नाही झालं म्हणजे मिळवलं. म्हणजे अगं म्हणजे रमा आणि राघव ह्यांच्यात जर का खरंच अफेअर झालं ना, तर ते रमाच्या मॉम डॅडला मान्य असेल की नाही माहिती नाही. नाहीतर रमाचे मॉम डॅड तिला लाथ मारून बाहेर काढतील ग. अगं एक वेळ रमाचे मॉम डॅड ऍक्सेप्ट करते, पण राघवच्या फॅमिलीचं काय? ते तर खूप कन्झर्वेटिव्ह लोक आहेत. त्यांना रमासारखी मॉडर्न सून नाही चालणार. काय करताय तुम्ही? अरे काय करतोय म्हणजे पोथी वाचतोय. पोथी कशासाठी वाचतात? देवाची आराधना करून मन शांत राहावं म्हणून. पण ज्या माणसाचा स्वतःच्या रागावर ताबाच नाही, त्यांनी किती पोथ्या वाचल्या तरी काय उपयोग आहे? आई तुझ्या मनात काय चाललंय कळतंय मला. काहीही कळत नाहीये. तू राघवाशी जे वागलास ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. शालिनी, तुझ्या सासूबाई माझ्यावर चिडल्यात बरं का. फक्त त्याच नाही, मी सुद्धा तुमच्यावर चिडले. तुम्ही राघवची चूक दाखवून दिली, त्याचे कान उपटले, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण अहो शिक्षा किती करायची ह्याला काही सुमार? शालिनी, भिक्षा मागायला जा असं मी म्हणालो नव्हतो ना. अहंकार आहे हे तू म्हणाला होतास. माझ्या राघवात अहंकार अजिबात नाही, तरीही तू हे म्हणालास. आणि तो तुझा मुलगा, त्यांनी तुझा शब्द झेलला आणि गेला भिक्षा मागायला. स्वतःत नसलेला अहंकार दूर करण्यासाठी तुम्ही राघवच्या बाबतीत एवढे कठोर कसे झाले? तो बिचारा रात्रभर थंडी वाऱ्यामध्ये कुडकुडत उभा होता. तुम्हाला त्याची थोडीही दया नाही आली. त्या आठवणीने सुद्धा मला त्रास होतोय. मलाही त्रास होतोय. मलाही हृदय आहे शालिनी. हृदय आहे? अरे कुठे ते हृदय? त्या हृदयाच्या ठिकाणी ना एक दगड असेल, दगड. म्हणून तर तू असा वागलास राघवाशी. आई, राघवच्या बाबतीत मी क्रूर होतोय असं खरंच वाटतंय तुम्हाला? हो. मग त्याच्या वेदना बघून माझं काळीत दुखत नसेल? आईची अश्रू सगळ्यांना दिसतात ग, पण बापाला तर तेही गाळायची परवानगी नसते. अरे मग का वागतोस त्याच्याशी असा? आई शालिनी, तुम्हाला फक्त राघव दिसतोय, मला त्याची पत्रिका दिसते. म्हणजे तू म्हणालास तसं? हो आई, त्याच्या पत्रिकेत स्पष्टपणे लिहिलंय,
की 25व्या वर्षी राघवच्या आयुष्याची दिशाच बदलून जाणार आहे. त्याचं ग्रहमान सध्या योग्य नाही आणि म्हणून कुठलीही त्याची चूक नसताना त्याच्यावर संकट येत राहणार. अरे पण काहीतरी उपाय असेल ना. त्यांना सगळं विचारून झालंय माझं, पण यावर ते कुठलाच उपाय सांगत नाहीये. राघवने सांभाळून राहणं आता एवढंच होऊ शकतं. त्याच्या हातून कुठलीही चूक होऊ नये असं मला वाटतं, कारण त्या चुकीचे गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू असा कठोर वागतोयस त्याच्याशी? हो आई, त्याच्याशी कठोर वागताना मलाही त्रास होत होता, पण काल माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. कसं आहे ना आई, तुम्ही वाहत्या पाण्यात स्नान केलं तर शुद्ध होता, पण एखाद्या भोवऱ्यात अडकलात तर मग त्यातून तुमची सुटका नाही. तुम्ही पार तळाला जाता आणि राघवने कुठल्याही भोवऱ्यात अडकू नये असं मला वाटतं. आणि जर का तसं झालं तर आपण आपल्या राघवला कायमचं गमावू शकतो का? असं अभद्र बोलू नकोस गजानना, अभद्र बोलू नकोस. माझ्या राघववर पूर्ण विश्वास आहे. तो कुठल्याही भोवऱ्यात अडकणार नाहीये. अरे माझा राघव हिरा आहे, हिरा. तो कायम तसाच लटलटत राहील. आई, म्हणून तर मी त्याची एवढी काळजी घेतोय ना. खरंच आहे, तू जे काही म्हणाली ना तसंच हो, हीच देवी आईची प्रार्थना. राघव सर, हा, सॉरी राघव, माझा प्रोजेक्ट रिपोर्ट फाईल करून झालाय आणि मी नवीन ब्रीफ पण रेडी केलाय. अरे वा. रमा मॅडम, असं तुमच्यासारखं वेगवान काम जर का सगळ्यांनी केलं ना तर आपलं रक्षाबंधन वेळेच्या आधी तयार होईल. हे असं काम सगळ्यांनी रोज केलं तर आपल्या कंपनीची सुद्धा प्रगती होईल. बबली सर कौतुक करतील तुमचं. थँक्यू राघव. बरं चल, तुझं काम झालंय ना? हा, होतच आलंय. अरे पण आता लंच टाइम झालाय, तुला जेवायचं नाहीये? चल ना कॅन्टीन मध्ये जाऊया. जेवायचं तर आहे, पण तुम्ही असं करा, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच 10 मिनिटात. ओके फाईन, मग मी तुझ्यासाठी थांबते. तुझं काम संपव तू आरामात, मग आपण एकत्र जाऊ. ओके चल रॅम्स, लंचला जाऊ. नको, तू हो पुढे, मी येते नंतर. का? तुझं काम तर झालंय ना? हो झालंय, पण राघवचं काम अजून झालं नाही, सो मी त्याच्यासाठी थांबते. तू हो पुढे. आर यू शुअर ना? म्हणजे तुला सुद्धा मोनासारखी भूक सहन होत नाही. ती तर कधीचीच जाऊन बसली आहे कॅन्टीन मध्ये. हो आय नो, पण ठीक आहे, राघवसाठी थांबते मी आणि त्याच्यासाठी भूक कंट्रोल करू शकते. डोंट वरी. ओके बाय. या इथे बसूया. रोमॅन्टिक कपल. ए राघव, माझा डब्बा शेअर करशील ना? बघ आज मी शिरा आणलाय, टेस्ट कर. हा, चमचा. सॉरी, एक मिनिट. धन्यवाद. वा, फार छान झालं हो. अननस घातलाय ना ह्याच्यात? मला अननस घातलेला शिरा खूप आवडतो. ए नाही, अननस नाही, अरे पाइनएपलचा शिरा आहे. काय
रमा मॅडम, अननस आणि पायनॅपल एकच. सॉरी. मराठी ही आपली मातृभाषा. आपण कितीही इंग्लिश शिकलो तरी आपली मातृभाषा आपल्याला नीट यायलाच हवी. हो, ते काय ना, ऍक्च्युली माझ्या मराठीचा ना थोडा प्रॉब्लेमच आहे. थोडा? एनिवेज, माझा बाबा पण मला ओरडत असतो, पण यू डोंट वरी, मी लवकरच प्युअर मराठी शिकून घेईन. काळजी करू नका, मी लवकरच शुद्ध मराठी शिकेन असं म्हण. तेच ते. ए राघव, ऐक ना, तू मला मराठी शिकायला हेल्प करशील? सॉरी, मदत करशील? नक्की करेन. अरे घे ना, शिरा घे. हा. वा वा वा, रवा इतका सुंदर भाजला गेला ना, आणि तूप सुद्धा अगदी व्यवस्थित पडलंय. गोडवा सुद्धा जेवढा गरजेचा आहे तेवढाच, आणि चवीपुरती वेलची बास. एक मिनिट. गॉड, राघव, तुला कुकिंग पण येतं? हा, पण फारसं नाही. माझी आई मात्र खूप सुंदर स्वयंपाक करते. आमच्याकडे असं म्हणतात की गृहिणीच्या हाताला जितकी चव जास्त तितकं घरात सुख जास्त. हा शिरा तुमच्या आईनेच बनवला असेल ना? हा. मॉमने? नो 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 नो, नॉट ॲट ऑल. अरे तिला जर का किचन कुठे असं विचारलं ना, 2 मिनिटं विचारत पडेल ती. लास्ट टाइम तिला मी कधी किचन मध्ये पाहिलं ना, मला आठवतच नाहीये. हा, बट तिचं म्हणणं हेच आहे की वी आर नॉट बॉर्न फॉर कुकिंग. मराठी, सॉरी, आपला जन्म. हा, आपला जन्म कुकिंग, स्वयंपाक, आपला जन्म स्वयंपाक करण्यासाठी नाही झालाय असं म्हणते ती. सो हा शिरा आमच्या कुकने बनवलाय. पण तसं तुमच्या आई म्हणतात ते एका अर्थी बरोबर आहे. पण तरी कधीतरी आपल्या घरच्यांना मनापासून बनवून खायला घालण्यात एक वेगळीच मजा आहे. ओ, हो का? तुम्ही कधी काही असं बनवत नाही? बनवते ना. 2 मिनिट्स नूडल्स मी 5 मिनिटात बनवते. नेहा, ह्या दोघांचं गुटरगु आता सुरू झालंय. रमापर्यंत मॅडम इथंच नोकरी करतात ना? होय. कुठं भेटतील त्या? तुम्ही कोण? तुला काय करायचं रे? विचारलंय तेवढं सांग. असतील जागेवर उजव्या बाजूला, बोलव ना त्यांना. इथं काय उभं आहे? जा. मी बोलव? मग मी बोलवू? सांगतो. राघव, कॉफी घे. कॉफी एकदम मला आवडते तशी, स्ट्रॉंग, कमी शुगर आणि फ्रॉथी. ए राघव, तुला कशी कॉफी आवडते? जी पटकन वेळेवर येईल अशी कॉफी आवडते. अरे काय काय करतोय? इतकी काय घाई आहे तुला? आपल्याला घाई आहे खूप रमा मॅडम. काम बरंच उरलं, करायला पाहिजे ना. काय झालं? का असताय तुम्ही? थांब. थांब.
आज लंच ब्रेक दिवसभर चालणार नाहीये. नाही म्हणजे निघायचं का आता? चला निघूया. चला. राघव, एक मिनिट थांब ना. मला थोडं बोलायचं तुझ्याशी. काय, कशाबद्दल? ऍक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचं. आत्तापर्यंत मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले, पण काय करणार. आपण जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा ती सिच्युएशनच खूप रॉंग होती. ते खरंय, दिव्याच्या पालखीत तुम्ही गाडी आणायला नको होती. आणि मग आमच्या घरातली पूजा अँड ऑल, मग मी आणखीन चिडत गेले. आता मला खरंच खूप गिल्टी वाटतंय रे. मला ना फक्त तुला लेसन टीच करायचं होतं, बाकी काही नाही. धडा शिकवायचा होता. तेच ते रे. बरं ठीक आहे, चल, माझं चुकलं. तू एक काम कर ना, तू मला पनिश कर. तू हवी ती शिक्षा दे. तू जे काही सांगशील ते मी करेन. हा, तुम्हाला तुमची चूक कळली ना, मग तेवढं पुरेसं आहे. शिक्षा कशाला पाहिजे? मनापासून झालेला पश्चाताप आपली शुद्धी करतो. नाही राघव, मी आतापर्यंत तुझ्याशी किती चुकीचं वागले तुला माहित नाही. रक्षाबंधन प्रोजेक्टसाठी हो, त्याच प्रोजेक्टची इंटरनल मीटिंग आपल्याला आता करायची. रमा मॅडम, झालं ते सगळं विसरून जाऊया आणि पुढे जाऊया आपण. चला, मीटिंगला उशीर होतोय, या लवकर. चला चला, या, उशीर होतोय, चला. अरे पण ऐक राघव, ऐक ना, ते टोमॅटोला. काय रामा, कसं झालं लंच? छान होतं. का ग, असं का विचारतेस? अगं कारण ते साधं सुद्धा लंच नव्हतं ना. द वन अँड ओनली राघव सरांबरोबर लंच होतं. आणि आम्ही पाहिलं तुला, ते पण तुझ्याशी किती हसत हसत बोलत होते. हो ना. ए रमा, तुमची ही नवीन फ्रेंडशिप कधीपासून झाली ग? जेव्हापासून मी राघवला सॉरी म्हणाले तेव्हापासून. हे पण कमालच आहे हा. आय मीन, त्याने तुला माफ बरं केलं, कारण का केवढा त्रास दिला होतास तू त्यांना. आय मीन, तू आमच्या समोर हे कबूल केलं होतं की तू त्याचे कपडे पळवलेस, त्याला पाया पडायला लावलंस. तरी सुद्धा तो किती चांगलं वागतोय तुझ्याशी. हो, कारण राघव खरंच खूप ग्रेट आहे. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर त्याने मला माफ नसतं केलं. राघव तो खरंच खूप स्वीट आहे. ट्रू दॅट. पण मला तर प्रश्नच पडतो की राघव इतकी चांगली माणसं कशी काय असू शकतात. आता राघव आणि माझ्या फ्रेंडशिपच्या मध्ये कोणीच येणार. इनफॅक्ट मी येऊच देणार नाही. ए बरं, चला तुम्ही काम करा, मी येते. हो रमा मॅडम, तुम्हाला भेटायला कोणतरी माणूस आलाय. कोण? तर तुम्ही जाऊन बघा ना. मला कोण भेटायला आलं आता? तू कोण? तुझं काय काम आहे माझ्याकडे? जी मी बोलतात आपल्याला. मग मी काय करू? त्यामुळे तुला ओळखता ना.
हे नाव तरी लक्षात असेल ना? हो, हळू बोल. त्याचं काय, टॅमॅटो जेलमध्ये आहे आणि त्याला सोडवायला मला पैसे पाहिजे. टॅमॅटोची उधारी आहे तुमच्यावर, एवढे देऊन टाका, मी जातो. मी तुमचे पैसे देईन, मी ट्रान्सफर करेल तुमचे पैसे. आणि ही काय जागा आहे का पैसे मागायला यायची? ट्रान्सफर वगैरे आपल्या भेजात घुसत नाही. रोकडा पाहिजे, रोकडा. काय? व्हॉट? रोकडा म्हणजे कॅश. कॅश. पाहिजे, जरा हळू बोल ना तू. बघ, माझ्याकडे आता तेवढी कॅश नसेल, मी नंतर देते ना तुला. हे बरं आहे तुमचं. आधी काम करून घ्यायचं आणि नंतर बोलायचं पैसे नाहीत. हे तुमचा कोणतो माणूस, त्याला हापिसात पोचायला काय त्याचं नाव, तो पुरोहित, राघव पुरोहित. हळू बोल. काय करतोस? त्याला त्या टमाटोने रस्त्यात अडवलं, हापिसात पोहोचू नाही दिलं, त्याची स्कूटर खराब केली, रिक्षेतून उतरवलं, ऍक्सिडेंट पण केला. अरे हे सगळं काय फुकट काय? ए, फुकट नाही, पैसे देणारे म्हणाले ना. कधी? द्या ना, आताच द्या. बरं फाईन, ओके, वेट, बघते मी काहीतरी. माणसाला पण आत्ताच यायचं होतं. कसलं पार्सल आलंय का? नाही ग. एवढे पैसे? हो, हवेत मला. मिस रमा, हे जे हातामध्ये पैसे लपवले ते कोणाला द्यायला चाललात तुम्ही? ते ऍक्च्युली आन्सर माय क्वेश्चन. मिस रमा गिरीश परांजपे, हे पैसे तुम्ही कोणाला द्यायला निघालात आणि का? सर, ते ऍक्च्युली माझा एक फ्रेंड आलाय, त्याला माझ्याकडून लोन हवंय, म्हणून त्याला हे पैसे द्यायचे. ओ, लोन देताय? लोन देताय नक्की की त्या माणसाने तुमचं कुठलं तरी काम केलंय म्हणून त्याला हे पैसे देताय? कुठलं काम सर? ओके ओके, लेट्स हिअर इट फ्रॉम द हॉर्सेस माउथ. वासू. येस सर. वासू, आत्ताच्या आत्ता जाऊन त्या हॉर्सला घे. बाहेर तो एक मॅन आलाय रमा मॅडमला भेटायला, त्याला घेऊन ये. ओके सर. बट सर, अरे काय साहेब, आपण फक्त आपल्या मेहनतीची कमाई घ्यायला आलोय. अच्छा, मेहनतीचे पैसे? अशी काय मेहनत केलीस रे तू? म्हणजे मी नाही, माझ्या मित्रानं, ते आपलं साफसफाईचं काम. अच्छा, साफसफाई. येस, आय नो. ए, साफसफाईची कसली कामं करताना मला सगळं माहिती आहे. मी सगळं माझ्या कानांनी ऐकलंय, समजलं ना? आणि खरं खरं सांग, तुझ्या दोस्ताने मिस पी साठी काय काम केलं? सर खरं बोलतोय, खरंच साफसफाई. साफसफाईचे काम. देसाई. येस सर. देसाई, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लावा. ओके सर. पोलीस याला जेव्हा त्यांचं 14व रत्न दाखवतील ना, हा पोपटासारखा खडाखडा बोलायला लागेल. नको नको, पोलीस कशाला? पोलीस नको, माझा मित्र आधीच जेलात आहे. पोलीस नको, मी त्याला सोडवायला आलोय, त्यासाठीच पैसे मागतोय. मला नाही जायचं तिकडे.
मग बोल, या मॅडमनी तुम्हाला काय काम सांगितलं होतं? काही नाही सर, खरंच काही नव्हतं सांगितलं. मी तर याला पहिल्यांदा भेटते. आय डोंट इवन नो हिम. तू जा ना इथनं, जा तू जा. स्टॉप इट मिस बी. याला बोलू द्या. बोल रे. यांनी टोमॅटोला राघव पुरोहित नावाच्या माणसाचा फोटो पाठवला आणि त्यांनी सांगितलं की हा माणूस आज हापिसात पोहोचला नाही पाहिजे. हा बघा, हाच आहे तो. याचाच फोटो दाखवला होता. यालाच टोमॅटोने अडवलेलं. रिक्षेतून गाडीतून सगळीकडून अडवला होता. त्याला पाडला पण होता. हे सगळं आहे ना मॅडमने सांगितलं म्हणून केलं होतं टोमॅटोने. मिस रमा परांजपे, दिस इज डिस्गस्टिंग. तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जात हे मला माहित नव्हतं. रमा मॅडम, पण मला ऑफिसला का पोहोचू द्यायचं नव्हतं तुम्हाला? अरे कारण सरळ आहे राघव. कारण तू इथे प्रेझेंटेशन करू नये म्हणून. अरे तू जर प्रेझेंटेशन केलं नसतंस तर ही कंपनी बंद पडली असती. मिस परांजपे, फक्त राघववर तुमचा राग आहे, पण त्या रागापायी तुम्ही आम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणायला निघाला होतात. शेम ऑन यू. आणि रमा, राघवला त्या ऍक्सिडेंट मध्ये काही झालं असतं तर? नो नो हनी, आय स्वेअर मी ऍक्सिडेंट करायला नव्हतं सांगितलं राघव. मी खरं सांगते, मी नव्हतं ऍक्सिडेंट करायला सांगितलं. आय स्वेअर. शट अप. तू हे बरोबर नाही केलंस. तू प्लीज यापुढे असं वागू नकोस. स्नेहा, असं वागायला मिस रमा या कंपनीत राहिल्या पाहिजेत ना. मिस परांजपे, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला या कंपनीतनं डिसमिस करतोय. यू आर फायर्ड. व्हॉट? येस. अहो तुम्ही ह्याच काय कुठल्याच कंपनीमध्ये काम करण्याच्या लायकीच्या नाही आहात. तुम्हाला माणुसकीच नाहीये. यू आर डिस्गस्टिंग. नाव गेट लॉस्ट. नो 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 सर, प्लीज प्लीज. सटकला तू. सर प्लीज प्लीज मला या जॉबवरून नका काढू. मला माझ्या डॅडला प्रूव्ह करायचं म्हणून मी हा जॉब जॉईन केला. सर प्लीज, आय बेग यू, प्लीज मला या जॉबवरून नका काढू. आय प्रॉमिस मी पुन्हा असं नाही करणार. आय वोंट रिपीट इट. प्लीज सर, प्लीज. मिस पी, म्हणून तुम्ही स्वतःला हे असं प्रूव्ह करताय. अहो तुमच्या डॅडना लाज वाटेल. मी उद्या त्यांना स्वतः फोन करून सांगणार आहे की मी तुम्हाला या कंपनीत काढून टाकलं. सर प्लीज प्लीज प्लीज, हवं तर मी सगळ्यांची माफी मागते. राघव प्लीज. राघव, आय एम सॉरी एव्हरीवन. प्लीज सॉरी, प्लीज मला माफ करा प्लीज सर. आम्हाला तुझं सॉरी बिरी काही नको. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांची नोकरी गेली असती. त्यापेक्षा आता तुझी नोकरी जाते हे चांगलंच झालं. एक मिनिट थांबा. बबली सर, हा निर्णय घेण्याआधी तुम्ही पुन्हा एकदा विचार करा असं सांगेन मी तुम्हाला. हो सर, प्लीज प्लीज एक चान्स द्या मला प्लीज सर. आय वोंट रिपीट इट अगेन. प्रॉमिस सर, प्लीज सर, प्लीज. I said get lost.
त्या आयडी काढून द्यायचेच. मेक इट फास्ट. सर जे झालं ते चांगलं नाही झालं सर. सॉरी राघव, त्या दिवशी मी तुझ्यावर खूप चिडलो. पण मला जर त्या दिवशी कळलं असतं हे जे काय घडलंय त्याच्या मागे मिस पी आहे, तर मी त्याच दिवशी त्यांना सॅक केलं असतं. रमा मॅडम चुकीचंच वागल्या सर, त्याबद्दल काहीच दुमत नाही. पण त्यांनी जे केलं त्याचं प्रायश्चित्त त्यांना मिळालंय असं त्यांनी मला आजच सांगितलं. बरं त्या असंही म्हणाल्या की ते असं परत कधीही करणार नाही. राघव, तू खूप इनोसंट आहेस. अरे मिस पी परत असं वागणार नाही याची काय गॅरंटी? कोण घेणार गॅरंटी सांग ना. तुम्ही दोघी तुमच्या खास फ्रेंड्स, तुम्ही घेताय का गॅरंटी? हा, घेताय का गॅरंटी तुम्ही? कोणीही गॅरंटी घेणार नाही राघव. तू घेतोस का गॅरंटी? नाही, मला सांग, मिस पी परत तुला कधीही त्रास देणार नाही याची गॅरंटी तू घेणार आहेस? सांग ना, बोल, घेशील गॅरंटी? मी घेतो सर गॅरंटी. रमा मॅडम असं परत वागणार नाहीत याची गॅरंटी मी घेतो सर. ती जबाबदारी माझी. पण तुम्ही त्यांना परत बोलवा असं नोकरीवरून काढून टाकू नका. अहो हे जे सगळं त्या करतात ना ते त्यांच्या रागाच्या भरात करतात. अल्लड येतं अजून. पण मला माहिती आहे मनाने त्या खूप स्वच्छ आहेत. म्हणजे तू त्यांना माफ करून टाकलंस? हो, अगदी पूर्णपणे. या वेळेला मिस पी फक्त तुझंच नाही तर अख्ख्या ऑफिसचं नुकसान करायला निघाल्या होत्या. त्या अख्ख्या ऑफिसची माफी मागतील का? नाही सांग. हे एक काम कर, तूच विचार सगळ्यांना कोण कोण माफ करेल त्यांना म्हणून. विचार.